महत्त्वाच्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। आजपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरामध्ये 6 रुपयांची वाढ। मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा धक्का। दिल्लीमध्ये 19 किलो व्यावसायिक सिलेंडरसाठी 1803 मोजावे लागणार आहेत। देशभरात यंदा कडक उन्हाळा जाणवणार आहे आणि कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे, हवामान विभागाचा अंदाज आहे। देशातील 7 कोटी पगारदारांमध्ये पीएफ व्याजदर जैसे थे आहे। 2024-25 साठी पीएफवर 8.25% व्याजदर कायम आहे। एमएमआरडीए सोबत पुढे देखील काम करण्याची इच्छा आहे। फ्रान्समधील कंपनी सिस्ट्राची नरमाईची भूमिका आहे। मेट्रोच्या कामात त्रुटी असल्याचा एमएमआरडीएचा आरोप सिट्रानं फेटाळलेला आहे। एमएमआरडीएकडून सिट्रा कंपनीकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप। न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी लाय डिटेक्टर चाचणीसाठी अर्ज। महाव्यवस्थापक हितेश मेहताच्या खात्यावर 20 लाख गेल्याचा संशय आहे। दुसरा आरोपी मोहन मनोहरचे वडील अरुण भाईचा शोध सुरू आहे। आरटी प्रवेशासाठी 10 मार्चपर्यंत मुदतवाढ। आतापर्यंत 46,926 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित। मुदतवाढीचे परिपत्रक प्रसिद्ध। राज्यभरात 11वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार। प्रवेश प्रक्रियेबाबत मोठा निर्णय। याआधी ऑनलाईन प्रक्रिया मेट्रो सिटीतच होत होती, आता राज्यभरात होणार आहे। शनी शिंगणापूरमध्ये शनिदेवाला आजपासून ब्रँडेड तेलाचा अभिषेक। शनिदेवाच्या शिडेची झीज रोखण्यासाठी देवस्थानचा निर्णय। बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपटाची धूम सुरूच। 15व्या दिवसापर्यंत 500 कोटींचा टप्पा ओलांडलेला आहे।